सिलेंडरचे जे स्फोट वगैरे जे लिकेज होत आहे ते कुठे जाऊन तरी थांबत नाही. अशामध्ये आपल्या घरच्या महिला सुरक्षित नाहीये. अशामध्ये आपल्या घरच्या महिलांनी काय सुरक्षा बाळगली पाहिजे याच माहिती प्रोव्हाइड करणं आज आमचं काम चाललंय. सर माहिती सुरू करण्याच्या आधी एकदा 15 मिनिटांसाठी सर्वांनी आपले मोबाईल फोन सायलेंट करून घ्यावे. तर का आजीवाशी 15 मिनिटं होते नाही खरं आहे का खोटे सर? सर्वांनी आपले मोबाईल फोन सायलेंट करून घ्यावे. सुरू करतो. एक वेळ जेवायला जिरत नाही तरी चालेल पण मोबाईल आता 3 प्रकारचे गॅस आहेत. HP, इंडियन, भारत गॅस. पण सिलेंडरचा रंग लालच का दिलाय हो सांगू शकता का तुम्ही? मॅडम सिलेंडर का रंग लाल क्यों दिया है? तो का डेंजर आहे म्हणून. पण इतक्या वर्षापासून जो सिलेंडर आज आपण आपल्या घरात वापरतोय त्यावरच्या सूचना कधी वाचल्यात का तुम्ही? व्हॉट्सअपवर आलं तर नाही वाचल्यात. पहिली सूचना काय हो? उपयोग होणे पर रेग्युलेटर का बटन बंद करे. आज आपली घरची महिला दिवसात कितीदा बटन बंद करते हो? एकदा फक्त रात्री बंद करतात. बरोबर का नाही? रात्री बंद करतात. दुसरी सूचना काय हो? डिलिव्हरी लेते समय सील और वजन की जांच करे. आतापर्यंत तुमच्या घरात जो सिलेंडर आला सर्वांनी कितीदा वजन मोजून घेतलं? सर त्यांच्याकडे वजन काटा असतो. आपण जर मागितला तर ते देतील. त्यांना देण्याची घाई असते, आपल्याला घेण्याची घाई असते. खरे खरे त्याच पद्धतीने काय झालं? नाही येत का? ठीक आहे आता ऐकून घ्या सर. 15 मिनिटाचा टाइमिंग आपण बोलू नंतर गप्पा मारू. त्या गोष्टीसाठी तुमचे सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला सॉल्व्ह केले जातील सर. त्याच पद्धतीने सर आज जर दुकानदाराकडे जर आपण 1 किलो साखर घ्यायला गेलो तर काट्याकडे आपण 10 लक्ष देतो. खरं आहे का खोटं आहे? तर का तो आपल्याला कुठे जाऊन तरी साखर कमी देत नाही का हो सर? मग हा सिलेंडर आपल्या डोळ्याच्या पाठीमागे भरला जातोय. मग तुम्हाला कशावर करता येऊ? आपल्या घरात गॅस पूर्णपणे भरून आलाय, भरून आलाय. सर आले का सर? स्टॉप करा फक्त 5-10 मिनिटांसाठी. सिलेंडर भरला आलाय का नाही भरून आलाय आज आपल्याला कळत नाही. आज पूर्वी आपल्याला 2-2.5 महिने सिलेंडर चालायचं. आज आपल्याला 20 दिवस पण सिलेंडर चालत नाही. खरं का खोटं सर? तर का कालांतराने कुठे जाऊन तरी तुम्हाला सिलेंडर कमी भेटते का नाही सर? त्याच पद्धतीने आज आपल्या घरात सिल्पॅक सिलेंडर आले हे तुम्हाला कशावर पडतो? काय सर? ती व्हाईट कॅप वगैरे लावलेला असतं तुम्ही त्याला सिल्पॅक म्हटलं. पण सर त्याला सिल्पॅक नाही म्हटलं, त्याला डस्ट कॅप किंवा डस्ट पेपर म्हटलं तो. तर का कारखान्यापासून जो सिलेंडर आपल्या घरात येतो या पितळी नॉक मध्ये धूळ कचरा माती वगैरे जाऊन येतं त्याला फक्त टोपीचं आवरण दिलेलं असतं. सील कोणाला म्हटलं? या पितळी नॉक मध्ये काळा रंगाचा रबरी वायसर असतो त्याला सील असं म्हटलं जातं. तो चेक करण्यासाठी आपल्याला घरगुती उपाय त्यात 2 थेंब पाणी टाकून बघायचं. त्यातनं जर बबल बुडबुडे वगैरे जर बाहेर आले तर समजायचं आपलं सिलेंडर लिकेज झालंय. पण हा लिकेज आपल्या घरात थांबणार आहे का हो? काय सर? नाही. कालांतराने कुठे जाऊन तरी मोठा होणार. पण तो किती मोठ्या प्रमाणात होणार आहे त्याची एक झालं तुम्ही इथे पाहू शकता सर. आय प्रेशर भरला जातो तेवढा जोरात हवा आहे सोडला जातो. एवढा प्रेशरची तुम्हाला गरज आहे का हो? काय सर? एवढा प्रेशरची गरज कुठं? ज्या मोठमोठे वाटले असतात, ज्या मोठमोठे कमर्शियल लाईन आहेत तिथे त्याचा वापर केला जातो. त्याच पद्धतीने आज आपल्या घराच्या सिलेंडरवर इथे काहीतरी लिहिलंय बघा 15.8 किंवा 16.8. हिंदी में बोलो क्या? ठीक है. आपके घर के सिलेंडर पर इधर कुछ तो भी लिखा है मैम 15.8 या 16.8. ये काय का वेट आप बता सकते हो क्या? नहीं, ये सिर्फ खाली हांडी का वजन. इसमें जो गैस भरा जाता है ये 14.2 से केजी तक भरा जाता है. दोनों मिलके 29 या 30 किलो जब वेट जर रहा तो समझ लेने का अपने घर में गैस पूरा भर के आया हुआ है. आज प्रत्येक चीज को एक्सपायरी है. आज टीवी को एक्सपायरी, पंखे को एक्सपायरी, आदमी को एक्सपायरी. तो सिलेंडर को एक्सपायरी नहीं क्या होती है ना? ये जो 3 कॉलम दिख रहे इधर क्या लिखा है मैडम? वो हिंदी में बहुत दिक्कत आती मेरे को.
आपल्या सिलेंडरला एक्सपायरी दिले. इथं काय लिहिलंय हो? 2027 म्हणजे काय 27 म्हणजे 2027 मध्ये हा सिलेंडर एक्सपायर होणार आहे. त्यानंतर जर हा सिलेंडर जर आपल्या घरात आला तर स्पोर्टचा जो आकडा आहे महाराष्ट्रात 10-20% तर तो 100% क्रॉस होण्यात आपल्या घरात देरी लागणार नाही सर. त्याच पद्धतीने आज तुम्ही सिलेंडर किती वर्षापासून वापरताय हो? मिनिमम 20-25-30 वर्षापासून. त्याच्यासोबत तुम्ही आज रेग्युलेटरी वापरताय. सर 25-30 वर्षामध्ये सर्वांनी कितीदा रेग्युलेटर बदलून घेतलं? एकदा, एक किंवा दोनदा. सर आज आपली माणसांची मानसिकता काय झाली आहे? ऐकून घ्या, इकडे लक्ष द्या. सर आज आपली माणसांची मानसिकता काय झाली हो? जोपर्यंत एखादी वस्तू खराब होत नाही तोपर्यंत आपण तिला बदलत नाही. तुमच्या घरचं जर लेडीजला जर एक साडीला छिद्र राहिलं, पहिली साडी घरात नवी येणार पण रेग्युलेटर घरात नवं येणार नाही. खरं आहे का खोटं आहे? सर तुम्ही आमच्या भावाला समजलात ना? रेग्युलेटर बदलणं हे आवश्यक आहे. 3 ते 5 वर्षात बदलणे आवश्यक आहे. तर का? आपल्या सेफ्टीसाठी. आज आपल्या घरच्या महिला काय करतात? सकाळी बटन ऑन करतात, संध्याकाळी ऑफ करतात. दिवसाला 2दा, महिन्याला 7दा, वर्षाला 730 वेळेस आणि 5 वर्षाला 5750च्या अधिक तुम्ही चालू ऑन करतात. आपण जी चप्पल घालतोय त्याला घसरण आहे, त्याला घसरण नाही का हो? यातली जी स्प्रिंग आहे ती चालू बंद करून खराब होते. मग आपली घरची महिला काय सांगत असते? बटन ऑफ आहे तरी आवाज येतोय, वास येतोय मला. तर या कारणामुळे होत असतात. आतापर्यंत आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या अक्कलकोट तालुक्यामध्ये जितकेही स्फोट झाले असतील पण तुम्ही कधी ऐकलंय का त्याला 40 लाखाचा विमा भेटलाय असं? काय मॅडम? काय सर? कोणाला भेटलाय? कुठल्या महिलाला 40 लाख रुपये? तर 40 लाख रुपयाच्या विम्यासाठी आरोग्यासाठी लागू केलाय. सर्वप्रथम म्हणजे तुमच्या किचन मध्ये तेलचा डबा नसावा, तिथं फ्रीज नसावं, तिथं एनसीबी ट्रिगर वगैरे नसावा, तिथं लाकडी डावर नसावा, तिथं फॅन नसावा. मग तो तुमच्या किचन मोठा आहे का तुमचं बेडरूम आहे? खरं आहे का कुठे? त्याच पद्धतीने आज आपण ही नळी किती वर्षापूर्वी पाहिली हो? मिनिमम 10-15 वर्षापूर्वी. आता भारत सरकारने काय केलंय? तारची डबल कोटिंग वाली नळी आपल्या घरात आणली आहे. पण मला एक गोष्ट सांगा मॅडम, ही तारची डबल कोटिंग वाली नळी लावून तुम्ही घरात सुरक्षित आहे का? काय मॅडम? कुठल्या महिन्याला वाटतं आपण तारची डबल कोटिंग वाली नळी लावून सुरक्षित आहे असं? नाही वाटत. हिला दर 5 वर्षात बदलणं सांगितलंय पण आपली महिला 1 वर्षात खराब करते. ते कसं करते ते तुम्ही आम्हाला सांगा सर. सकाळी चहा बनण्यापासून तर रात्री रांधण्यापर्यंत इथं जे तेल तिखट मिठाचे डाग पडतात अशामध्ये सर्व महिला स्वच्छ दिसण्यासाठी काय करून घेतो? पाण्याने देऊन टाकते. आणि जर जास्त डाग राहिले तर व्हेरी गुड. हे जास्ती शिक्षण झाल्यामुळे डायरेक्ट या मोड घालतात सर त्यांना. बरोबर का नाही? नुसतं हे पाण्याची देखील वापर केला जात नाही, हे साबण लिक्विड देखील वापर केला जातो. आज साबण लिक्विड मध्ये कशाची मात्रा आहे हो? सोडा. बरोबर. हे सीडची मात्रा आहे आपल्या, कारण की काय ते आपल्या कपड्यावरचे डाग काढत असतात. सर तेच पाणी जर इथं गेलं तर तुम्ही आम्ही साफ करू शकतो. पण जर तेच पाणी बर्नर मध्ये, बटनामध्ये आणि तारचा जर डबल कोटिंग वाली नळीमध्ये जर पाणी गेलं तर तुम्ही आम्ही साफ करू शकतो का? काय सर? भले स्टीलची बॉडी असली पण मागे लोखंड बिळाचे पाट असतात. इथून आपल्याला गॅस सप्लाय सुरू होत असतो. सुईच्या बारीक टोका एवढं इथं नोजल असतं. पाणी जाऊन काय करतो? ब्लॉक करण्याची मात्रा करत असतं. मग त्याचं प्रेशर कुठं पडतं सर? आपल्या बटनावर पडत असतं. जेव्हा आपल्या घरचं बटन जाम जातं तेव्हा आपली खानदेशी महिला घरगुती उपाय करायला लागून जाते. सांशने किंवा पकडणे त्याला मरणाला लागून जाते. खरं आहे का खोटं सर? हे जेवढे असतात ना म्हणजे यांच्या घरी कारणाने झाले. बरोबर का नाही? हे सांशने किंवा पकडणे मरणाला लागून जाते. सर आज शेगडी समोर कोण उभी हो? इथं लक्ष सर, इकडे लक्ष द्या 5-10 मिनिटांसाठी. आज शेगडी समोर कोण उभी हो? एक महिला उभी. महिलाच्या अंगावर एक सिल्कट साडी, सिल्कट ड्रेस असतोय. आज महिला क्षणात भाजली जाते. तर का? महिलाच्या एक निष्काळजीपणामुळे. मी मगाशी काय बोललो होतो? पाणी जाऊन तारका होतो, गळतो, कारण डिसून होतो, फुगीर होतो. तशात जर चालू जर तुमची घरची जर नळी जर निघून आली तर कोणी पाय थांबणार आहे का? बाजूला तुमचं घर वाचवायला येणार आहे का? काय सर? कोणी वाचायला येणार नाही. बरोबर का नाही सर? कुठल्या महिन्याने आतापर्यंत शेगडीला बर्नर काढून, बटन काढून आणि तारची डबल कोटिंग वाली नळी काढून शेगडी धुतली का कधी? काय सर? मग आज आपण 50 लाखाच्या मकानमध्ये 1200 रुपयाचे जिवंत बॉम्ब कुठं आणून ठेवलाय? काय सर? सर तुम्ही होते नाही, आम्ही सर्व लोकांना 5 तिकीट दाखवले आम्ही आमच्या पद्धतीने. बरोबर का नाही? आज कसं होणाऱ्या दुर्घटनेचं कोणी तिथं आज आपल्या घरच्या महिला बळी पडतात. आज भारत सरकारने प्रत्येक गोष्टीसाठी सुविधा लागू केली. आज जर आपल्या घरात जर फ्रीज वापरतोय त्याला स्टॅबिलायझर दिलंय, पायी चालतोय त्याला चप्पल दिलंय, मोबाईल वापरतोय त्याला स्क्रीन गार्ड वर दिलंय, 2 व्हीलर चालवतोय त्याला हेल्मेट दिलंय, 4 व्हीलर चालवतोय तर त्याला सीट बेल्ट दिलाय. आज भारत सरकारने जर प्रत्येक गोष्टीसाठी सुविधा जर लागू केली, सेफ्टी लागू केली तर मग याला काही गोष्टीची सेफ्टी हवी का नाही हो? काय सर? हवी का नाही याला? काय वापरणं? गहू वापरणं.
तरी चालतं सर पाठवून. पण आज आमचं काम काय चाललंय सर, तुमचं घर सुरक्षित करणं. बरोबर का नाही? तो मजेच्या विषय एक वेगळा आहे, पण याला काही गोष्टीची सुरक्षा हवी का नाही हो? काय सर, बरोबर का नाही? म्हणून येत्या दिवसात भारत गव्हर्नमेंट थ्रू काय अभियान राबवलंय. आज आम्ही फक्त शाळा, कॉलेज, पोलीस स्टेशन वगैरे जेवढे गव्हर्नमेंट स्टाफ आहे, फक्त आमचं त्यांनाच माहिती प्रोव्हाइड करणं काम चाललंय. तर का कामानिमित्त तुम्ही बाहेर असतात सर, पण तुमचा घरचा महिला गॅस सिलेंडर जोडावा सुरक्षित आहे. अशामध्ये भारत सरकारने काय अभियान राबवलंय, येत्या दिवसात तुम्हाला काय येणार आहे याचीच माहिती प्रोव्हाइड करणं आज आमचं काम चाललंय सर. त्याच पद्धतीने सर आज आपण हे कुठे पाहिलंय का हो, जेणेकरून तुमच्या घरात स्फोट, फायर, भडका वगैरे होऊ नये म्हणून आज कोणी पाहिलंय हो हे? किसने देखा है मैम, आपने देखा है कि नाही देखा है सर? तुम्ही हे नक्कीच पाहिलं असेल, ज्या मोठमोठ्या हॉस्पिटल आहे त्याला ऑक्सिजन लेवल कंट्रोल करण्यासाठी याचा वापर केला जातोय. आताचे जे सीएनजी गाड्या आहेत त्याला प्रेशराइज कंट्रोल करण्यासाठी याचा वापर केला जातोय. याला बसवणं अगदी सोपं आहे सर. याला पाणी पकडची गरज नाही, कुठली गरज, फक्त स्प्रिंग वरती केली, याला बसवलं, रिंग खाली पुश केली, सप्लाय ऑन केला. मॅडम मी तुम्हाला काय पाहिलं काय यार पाहिजे सर, गॅस यायला पाहिजे सर. मी तर लायटर मारतोय सर, येतोय सर कुठल्याही पद्धतीची गॅस नाही. म्हणजे जो लिकेज सिलेंडर असतो ते ऑटोमॅटिक इथे स्टॉप करण्याचा पहिले काम केलंय सर. काय केलंय? स्टॉप केलाय. मी मागच्या प्रेशर किती बोललो होतो सर तुम्हाला? मागच्या प्रेशर 650च्या आपल्या डिव्हाइसने काय काम केलंय हो? 160 वर मेंटेन केलंय. मागचा आवाज जास्त येतो का आवाज जास्त येतो? मागचा आवाज जास्त होता. म्हणजे जो 650च्या प्रेशर असतो हा त्याला 160 वर मेंटेन करतो सर. म्हणजे जो सिलेंडर तुम्हाला 20 दिवस चालतोय, हा डिव्हाइस बसून तो सिलेंडर तुम्हाला 40 ते 45 दिवस चालणार सर. म्हणजे तुमची गॅसची इथं काय होते हो? बचत होते. तर एवढं नाही सर, मी आता इथं रेग्युलेटर लावलं सर. रेग्युलेटरच्या बटन ऑन, डिव्हाइसचे बटन ऑन, सेक्रेटचे बटन देखील ऑन. इथून काय यायला पाहिजे? आता तरी गॅस यायला पाहिजे सर. मी तर लायटर मारतो सर, येतोय सर कुठल्याही पद्धतीची गॅस नाही. तर का त्याला एक परमिशन नावाची गोष्ट असते. हा काढा कुठे हो? खाली रेड वर आहे. मी दोनदा पुश केलं सर, काढा कुठे आला हो? वरती आला. म्हणजे आपला सप्लाय सुरू झाला सर. त्याच पद्धतीने हा काळा हिरव्याला, ग्रीनला जर पूर्णपणे टेकला गेला तर समजायचं आपल्या घरात गॅस पूर्णपणे भरून आलाय. आता तुम्हाला वजन करायची गरज मैडम, ये काला काटा जर ऊपर ग्रीन पे पितली नॉक पे जब टच होगा तो समझ लेने का अपने घर में पूरा गैस भर के आया है. अभी आपको वेट करवा लेने की गरज किससे? सिलेंडर की नाही सर. हा काळा काटा जर जसा खाली रेड वर टेकला गेला तर समजायचं 1-2 दिवसात आपला सिलेंडर संपणार आहे, आपल्याला बुक करायची गरज आहे. पण एवढं नाही सर. आज आपल्या महिलांचा असतो, कोणाला मणकीचा त्रास, कोणाला पाठीचा त्रास, कोणाला गुडघ्याचा त्रास. त्याच्यामध्ये आपली घरची महिला काय करते हो? चालू मध्ये सगळी खालीवरती करत असते. मी मगाशी काय बोललो होतो सर, पाणी जाऊन तार होतो, गळतो, कालांतराने डिसूट होतो, फुगीर होतो. त्याच्यात जर चालू मध्ये जर तुमची घरची जर गाडी जर निघून आली तर कोणी पाय थांबणार आहे का? काय सर, तिथं विचारून निघणार आहे का? काय मॅडम? नाही. पण आपण हीच गाडी जर विचारून जर काढली तर होणारी दुर्घटना काय झाली हो? काळा काटा कुठे आला हो? तुमचं काळा काट्याकडे लक्ष होतं, तुम्ही एकदम वापस काळा काट्याकडे लक्ष द्या सर. काळा काटा हा किती सेकंदात खाली आला ते बघा. इकडं काळा काट्याकडे लक्ष बघा, किती सेकंदात आला हो? जॉब नाही का एका सेकंदात सिलेंडर स्टॉप करणं. पण या जागेवर जर तुमचा सिलेंडर राहिला असता तर इतका मोठा स्फोट झाला असता सर. हे फक्त 5 फुटाच्या अंतर दाखवलं मी. मग मागचा प्रेशर आठवा, 650च्या प्रेशर किती खतरनाक राहिला असता सर. हा जर उभं फुटला त्याच्यात 20 ते 22 मध्ये पाडण्याची क्षमता आहे, आणि आडवा जर फुटला तर रेल्वेच्या 14 ते 15 डबे पाडण्याची क्षमता आहे. सर तुम्हाला जर नाही ऐकायचं असेल तर मी आवडून चालू उभा फुटला त्याच्यात 20 ते 22 मध्ये पाडण्याची क्षमता आहे, आणि आडवा जर फुटला तर रेल्वेचे 14 ते 15 डबे खाट करण्याची क्षमता आहे. मग ऐका खतरनाक बॉम्ब आपण कुठं आणून ठेवलाय घरात, आणि घरात कोण आहे हो? आपली बायको आहे. बरोबर का नाही? नुसतं तुम्हीच नव्हे सर, तुमची बायकोच नव्हे, आज तुमचे आई वडील आहेत. आणि सर्वात मौल्यवान वस्तू म्हणजे तुम्ही कमवलेला आज पैसा नव्हे, आज तुमची येणारी पुढची पिढी. खरं आहे का खोटं आहे? मग त्यांना या गोष्टीची सुरक्षा हवी का नाही हो? पण सर आज आपल्या महिलांचं काय असतं, रोटे काढले गेल्या का मॅडम तवा कुठे ठेवता हो तुम्ही? हा बोला 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 बोला, हसू नका सर. आज आपल्या घरच्या महिला कुठे ठेवता? साईडला ठेवता किंवा किचन वट्याच्या खाली ठेवता. जी वर्ष आपण जी नळी वापरतोय तिला कुठे जाऊन तरी असा छोटासा क्रॅक पडत असतो. पण आपण कधी काय सर, आपण कधी लक्ष दिलेलं नाही. पण असं जर झाड जर इथला झाड जर इथला जर गेला आणि असं जर झाड जर आपल्या घरात जर झालं सर, आपली महिला घरात थांबणार आहे का हो? काय सर, असं जर झाड झाला, इथला झाड कुठं राहिलो, इथं जायला, आणि इथला झाड कुठं राहिलो नक्की जाईल. पण काट्याकडे लक्ष द्या सर. हा झाड जर चालत तर आणि जर मोठा जर झाला तर आपल्या डिव्हाइसने काय काम केलं? काटा कुठं आलो? खाली आला. जर सप्लाय इथं सुरू होत नाही तर इथे कशाला सुरू होईल? जोपर्यंत
आपण ही नळी कापून सुरक्षित होत नाही तोपर्यंत हे चालू होण्याचं काम करत नाही. सर ही घटना आपल्या घरात रोज घडत असते, पण एक घटना आपल्या घरात रोज घडत असते ती म्हणजे कुठली? मॉर्निंगला आपली महिला दूध गरम करायला ठेवते आणि दुसऱ्या कामामध्ये काय मॅडम काय होऊन जातात? दुसऱ्या कामामध्ये व्यस्त होऊन जातात. त्याच्यामध्ये ते दूध खातो, ओतू जातो, गॅस जातो, विजला जातो, पण आज सप्लाय बंद होतो का हो? नाही सर, आज सप्लाय सुरू असतो. असा किस्सा आहे, पुण्याचा किस्सा आहे, शिक्षिकाबाई शिवाजीनगरचा किस्सा आहे. मॅडमांनी काय केलं? दूध गरम करायला ठेवलं आणि फोनवर बोलता बोलता बाल्कनीत निघून गेले. इकडे लक्ष द्या, तिकडे कोणी लक्ष देणार नाही. माझ्याकडे लक्ष द्या बोलण्याकडे. 10-15 मिनिटाचा कालावधी झाला, मॅडमांना समजलं मी दूध गरम करायला ठेवलंय. 10 ते 15 मिनिटानंतर मॅडमांना बाल्कनीत वास गेला. मॅडम पटकन पडून घरात आली. मॅडमांना सुचेना काय करू असं. मॅडमांनी पटकन दार खिडक्या ओपन केल्या, तरी तो वास जायना. हवेत 1 लिटर जरी गॅस पसरला तर 25,000 लिटर एवढा तयार होतो. तर भरलेला सिलेंडर 14.2 kg हा 3,60,000 मध्ये तयार झाला होता. मॅडमांच्या अक्षरशः जीव गुदमारायला लागला. डायरेक्ट खिडक्या ओपन करून तो वास जायना. वरती मुलं सुंबाई झोपली, ती मुलांना आवाज दिला. बाळांना खाली आपल्या घरात गॅस गर्दी झाली, पण मुलांना काय वाटलं? आई आपल्याला काही काम सोपत असेल म्हणून मुलं काही खाली आले नाही. डायरेक्ट खिडक्या ओपन करून तो वास जायला. मॅडमांचं लक्ष गेलं पंख्याकडे. मॅडमांना असं वाटलं मी जसं पंख्याचं बटन ऑन करेल तर मला श्वास घ्यायला काहीतरी बरं होईल. मॅडमांनी जसं पंख्याचं बटन ऑन केलं, मॅडमांची तेवढी मोठी चूक झाली. तुम्हालाही माहिती, आम्हालाही माहिती, जसं आपण इलेक्ट्रॉनिकच्या बटनला हात लावतो त्यात एक थिंगी होत असते, एक स्पार्किंग होत असते. मॅडमांच्या बटनावर हात खाली आला नाही, जागेवर ब्लास्ट झाला. जागेवर मॅडमांचे हे झालं आणि जे वरचा मुलगा सुंबई झोपला तोही दवाखान्यात काय झालं? ऍडमिट झालं. एका सेकंदात काय झालं? त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. सर पण त्यांच्या घरात झालंय म्हणून तुमचं आमच्या घरात उद्यायचंय का? काय सर, आज आपल्या डिवाइसच्या पाहिला काय सांगितला? हा काढा हिरव्याला ग्रीनला जर पूर्णपणे टेकला गेला तर समजायचं आपल्या घरात गॅस पूर्णपणे भरून आलाय. त्याच पद्धतीने हा काढा जर जसं इथं रेडवर जर टेकला गेला तर समजायचं 1-2 दिवसात आपला सिलेंडर संपणार आहे. आपल्याला बुक करायची गरज आहे. तिसरा फायदा, येणं ऑन करायची गरज नाही, म्हणजे तुमची रेग्युलेटरची लाईफ वाढवली. चौथा फायदा, चालू जर नळी निघाली तर एका सेकंदात सिलेंडर स्टॉप करत असतं. 5वा फायदा, नळीला जर छोटातला छोटा क्रॅक गेला तर एका सेकंदात आपलं सिलेंडर स्टॉप करत असतं. पण आज आपल्याला वजन महत्वाची का सुरक्षा महत्वाची? बोला सुरक्षा महत्वाची. सर माझे दूध होतो इथं किती मिनिटं झाले हो? 5 मिनिटं झाले. 5 मिनिटापासून आपला सप्लाय ऑन आहे सर, बरोबर का नाही? मी फक्त इथं फूक मारली, हवेत 2 लिटर एवढा गॅस तरी पसरला असेल. हवेत मिनिमम 50,000 लिटर एवढा तयार झाला असेल सर. का सर, मी जर इथं लायटर मारलं तर काय होईल? स्फोट होईल. या सर इकडं सप्लाय सुरू इकडे बघा, या उलटा चालू सप्लाय. बसून घ्या. का सर, मी जर इथं लायटर मारलं तर यांचं काय होईल? लायटर मारला तर काय होईल? स्फोट होईल. सर मी जर लायटर मारतो सर, होतोय सर कुठल्याही प्रकारचा स्फोट? हा सर मी अख्खे दिवसभर जर लायटर पकडून उभं राहिलो तरी कुठल्याही प्रकारचा स्फोट, फायर भडका वगैरे होऊ देणार नाही. अशामध्ये हे डिव्हाइस काय काम करत असतं? 95% हा सिलेंडर हा आत दाबतोय आणि 5% आपल्याला फक्त स्मेल येण्यासाठी सोडला जातोय. सुरू होणार किती सुरू होणार? जोपर्यंत मी त्याच्या किंच पर्यंत जात नाही. आणि किती सुरू होणार तेही मला सांगा सर. केव्हाच्या सप्लाय सुरू एवढा तरी भडका व्हायला पाहिजे. काय सर, एवढा तरी भडका व्हायला पाहिजे का नाही? किती सुरू झाला सर? जेवढा वीज होता तेवढा सुरू झाला. जर असं सुरक्षित यंत्र जर आपल्या घरात राहिलं तर कुठल्याही प्रकारचा स्फोट होईल का आपल्या घरात? सर आज आपल्या घरात 2 प्रकारचे जिवंत बॉम्ब आहेत. कुठलेच सांगू शकतात का? फक्त बायकांना का म्हणता तुम्ही? नाही, माझी पण बायकोच राहणार, बायका नाही राहणार. जिवंत बॉम्ब आहेत, कुठलेच सांगू शकतात का तुम्ही? आणि दुसरं मोबाईल, अजून एक म्हणजे इलेक्ट्रिसिटी आणि दुसरं म्हणजे सिलेंडर. विजेला जर कोणी चिटकलं तर कोणी वाचू शकतं का? नाही. त्याच्या सुरक्षेसाठी आज आपण काय केलं? एक इन्सिबिटरवर वगैरे एखादा खटका बसवलाय. तो खटका जर खाली केला तर तुम्ही सुरक्षित आहे. पण देव न करू अशी घटना तुमच्या आमच्या घरात घडायला नको. तुम्ही जर इथं असलात आणि तुमच्या घरून जर तुमचा अर्धांगिनीचा जर फोन आलाय, आपल्या घरात उभ्या सिलेंडरला जाळ लागले, आग लागली, तर आग बुझवण्यासाठी आपण लोक काय करू शकतो? काही नाही करू शकत सर. जोपर्यंत घरी पोहोचणार ना तोपर्यंत तुमच्या घरच्या सर्वांची चितडी झालेली असते. खरंय का? कुठे आतापर्यंत सरकारी कर्मचारीच्या कुठल्या गाड्यांमध्ये तुम्ही सिलेंडर पाहिले हो? एसटी असो, विमान असो, रेल्वे असो, तर का त्यांनी हा इंटरनॅशनल बॉम्ब घोषित केलाय. गुगलला जाऊन तुम्ही 22 पेजची तिथं अपडेट करा, तिथं सर्च करा. तुम्ही तिथं 22 पेजची तुम्हाला अपडेट दिली. त्यांनी जर त्यांच्या वाहनांमध्ये नाकार केलाय तर आपण आणून कुठे ठेवलाय हो? घरात ठेवलाय. जेव्हा तुमचं सिलेंडर संपेल तेव्हा काय करायचं? काळा लॉक खाली करायचा. हा असा सेटअप
काढून घ्यायचा. हे पडत वगैरे काही नाही सर. जेव्हा तुमचं नवं सिलेंडर येईल तेव्हा स्प्रिंग वरती करायची, याच्यावर बसवायचं, रिंग खाली पुश करायची, सप्लाय ऑन करायचं आणि दोनदा घड्याळ इकडं पुश करून द्यायची. जोपर्यंत इकडे सिलेंडर संपत नाही तोपर्यंत इकडे लक्ष द्यायची गरज नाही. एक 2 मिनिटाची माझी माहिती राहिली सर. आज सूर्या कंपनी सर्वांना माहिती सर. काय सर कोणाला माहिती नाही सूर्या? सूर्या कंपनी सर्वांना माहिती आहे. तेच सूर्या कंपनीचे सर सर्वात प्रथम मेड इन इंडिया एक गव्हर्नमेंट पॅटर्न ISO सर्टिफाईड आहे सर. ISO सर्टिफाईड मीन्स याला कोणी प्रमाणित केलेलं असतं सर? भारत सरकारने. तर एवढं नाही, युएल विदेशी कंपनीने रिसर्च केले, त्यानंतर हे प्रोडक्ट लॉन्चिंग केले. आणि सर आपल्या डिव्हाइसला 5 वर्षाची गॅरंटी. मी वॉरंटी नाही म्हटली, गॅरंटी मीन्स पीस टू पीस डायरेक्ट नवा देणे. असं नाही की ते 6व्या वर्षी बंद पडेल, तर त्याला तब्बल 30 वर्षाची मॅन्युफॅक्चरिंग लाईफ आहे सर. किती वर्षाची? 30 वर्षाची. आणि देव न करो अशी घटना तुमचा आमच्या घरात घडायला नको म्हणून आपल्या कंपनीने 1 करोड पासूनचा 15 करोड पर्यंतचा इन्शुरन्स देखील लागू केलाय सर. का लागू केला असेल एवढा इन्शुरन्स सांगू शकता का आपण? त्यांना गॅरंटी. मी चालू करून नळी काढून दाखवली, नळी पाडून दाखवली, पण कुठल्याही प्रकारचा स्फोट झाला का आपल्या घरात नाही. जेव्हा एजन्सी मार्फत सर एवढं सेफ्टीचं प्रोडक्ट येतं कंपल्सरी होणार आहे. भारत सरकार याला कंपल्सरी करणार आहे. पण आज आमचं काम काय चाललंय? गव्हर्नमेंट स्टाफला माहिती प्रोव्हाइड करणं, त्यांचं घर सुरक्षित करणं. पण लाईव्ह लोकेशनला जर कोणाला आवड नसेल, जेव्हा एजन्सी मार्फत तेव्हा हे तुम्हाला 5,000ला पडणार आहे. पण आज आमचं काम काय चाललंय? गव्हर्नमेंट स्टाफला सुरक्षित करणं. ज्या गव्हर्नमेंट स्टाफला ज्याला आपला आवड नसेल, कोणाला कोणाचं घर सुरक्षित करून घ्यायचं असेल, तर आज आम्ही जागेवर 50% सबसिडी करून उपलब्ध करत असतो. म्हणजे कितीला पडलं हो सर आपल्याला? 2500 रुपयाला. तर एवढं नाही सर, आपलं प्रोडक्ट नॉट फॉर ऑनलाईन केले तर का ऑनलाईनला आपली फसवणूक होत असते. आपण इथं प्रॅक्टिकल दाखवत असतो, त्यानंतर ते प्रोडक्ट देत असतो. तर एवढंच नाही सर, त्याच्यासोबत एक सुरक्षा नळी आणि एक वॉटरप्रूफ लाईट देखील तुम्हाला आम्ही भेट स्वरूपात देत असतो. आणि एवढंच नाही सर, आपल्यासारख्या एम्प्लॉयने तुमची फसवणूक करू नये, तुमच्याकडनं 100-200 रुपये जास्त घेऊ नये म्हणून कंपनीकडनं आज GST नंबरवालं प्रिंटेड बिल बुक देखील तुम्हाला देण्यात येत आहे. आपल्या घरात जर साधं सिलेंडर असेल तर त्याचे 2500, आपल्या घरात जर गॅस गीझर असेल तर त्याचे सेफ्टी प्रोडक्ट 2600 रुपयाला आपल्याकडे अवेलेबल आहे. त्याच्या मोठमोठ्या हॉटेल असतात, कमर्शियल लाईन वगैरे, त्याचे सेफ्टी प्रोडक्ट आज आपल्याकडे अवेलेबल आहे. बघाच मॅडम इकडे लक्ष द्या सर. इकडे 2 मिनिटं घ्या नका घ्या निर्णय तुमचा. आधी माहिती प्रोव्हाइड करणं माझं काम होतं. मी तर माझ्या आईला सुरक्षित करून आलोय, पण मला असं वाटत नाही की आई अक्कलकोट तालुक्याच्या कुठल्या यायच्या घरी स्फोट व्हावा. का मॅडम? कुठल्याही महिलेला वाटतं का आपल्या घरात स्फोट व्हावा असं? काय मॅडम खरं आहे का खोटे? सर आज तुमच्या घरात लहान मुलं बाळ असतात, चालू मध्ये तुमची नळी खेचत असतात, बरोबर का नाही सर? जर चालू मध्ये तिकडे सप्लाय चालू आहे, काट्याकडे लक्ष द्या. जर चालू मध्ये जर तुमचं रेग्युलेटर जरी निघून आलं तरी तो काटा ऑटोमॅटिक ट्रिप होण्याचं काम करत असतं. तर एवढं नाही सर, उभ्या गॅसमध्ये जर तुम्ही सिलेंडर जरी टाकलं तर किती मोठा स्फोट होतो, किती मोठा भडका होऊ द्या, तरी कुठल्याही प्रकारचा स्फोट बाहेर भडका वगैरे होऊ देणार नाही. तर का? त्यात जर्मन टेक्नॉलॉजीचं नॉब यूज केलंय. बघा सर, आज आवडलं असेल तर नक्कीच घेऊ शकता. आज जीवाशी पैसे मोठे नाही, 2500. आज जर आपण हॉटेलमध्ये जातो तर 2500चं आपण जेवण करून घेतो. खरं आहे का खोटे? आज आपली महिला 2500ची साडी घालून घेते. जीवाशी 2500 रुपये मोठे कोणताही नाव असं. हे बघा ज्यांच्या गॅस आणि याले कोणतं लागेल? कोणतं? गॅस गिझर. गॅस गिझर नाही वेगळे सर. कोणाला घ्यायचं आहे बघा. आज जेव्हा तुम्हाला ऐकून घ्यायचं लक्ष द्या. जेव्हा तुम्हाला